नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 25, 26, 27 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। सातारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात काही भागामध्ये हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। रत्नागिरीच्या भागामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। ठाणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। अमरावती जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वाशिम जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये। तसे परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत